आई जाऊ का खेळायला? आई आई जाऊ दे ना, मी ते सगळं काम ऐकतो ना. आज रविवार असताय, अभ्यासी नाही एकदा येतो ना थोड्या वेळानं. जाऊ दे ना. पण नागराज सरांनी मला ह्या इंडस्ट्रीमध्ये जन्म दिला. स्टेट अवॉर्ड मिळालाय बेस्ट चाइल्ड ऍक्टर म्हणून. आता ह्याच वर्षी एक दुसरं मिळालं मला, आणि ह्याच वर्षी मला नॅशनल अवॉर्ड मिळाला बेस्ट चाइल्ड ऍक्टर. आणि नाड 1 साठी मला 66 वाला मिळाला बेस्ट चाइल्ड ऍक्टर. बेस्ट आहे. आपल्या सैराट मधली अर्ची होती ना, त्यामध्ये त्या होत्या छुमंतर मध्ये. म्हणजे तिथं त्यांच्यासोबत छुमंतर छुमंतर काम केलंय तू, है ना? काम केलंय. अच्छा तरी मला तर वाटतं की ऍक्टिंग खूप आवडते मला खरं. अच्छा. ऍक्टिंग म्हणावे किंवा ही फील्डच खूप आवडते मला. विदर्भाच्या एका अमरावती सारख्या शहरातून तू तुझ्या कलेच्या माध्यमातून, म्हणजे तुझ्या ऍक्टिंगच्या माध्यमातून अनेक पिक्चरात समजा तू काम पण केलं. नाळ पण एकदम फेमस झाला. पण या नाळ पिक्चरात तू जेव्हा आला ना, म्हणजे सगळ्यात पहिला जो नाळ निघाला त्या तू म्हणजे दुसरीतच होता. दुसरीतल्या वर्गाला फक्त आपल्या इकडे काय म्हणतात त्याला, मुरमाट्या गोट्या खेळताना माहित आहे, किंवा अजून काही लप्पन चिप्पन जे काय असतात ते माहित आहे. पण तू पिक्चर त्याच्या अगोदर तुझा संपूर्ण प्रवास कसा होता, कशी सुरुवात झाली तुझी याच्यामध्ये? तसं बघितलं गेलं तर खूप जण मला विचारतात की म्हणजे तुला लहानपणीपासून ऍक्टिंग मध्ये आवड होती का की काय. तर मला तसं काहीच नव्हतं. मला फक्त आमच्या इथे ऑडिशनसाठी आलेले. आता त्यांना आपल्या विदर्भातली भाषा पाहिजे होती, तर त्या नागपूर, अमरावती, अकोला ह्याच साईडला फिरलेत. तर आमच्या इथे आलेले, आणि तुम्ही ते बघितले असेल नाडमधली ती मुलगी, ते माझे कपडे चोरून येते तिचं आणि माझं ऑडिशन सोबतच झालं होतं. ती माझ्या घराजवळच राहते आणि मैत्रीण होती. बरोबर. तर माझी आई आणि तिची आईने सोबत ऑडिशनसाठी सहज न्यायचं म्हणून नेलेलं. असं काही इंटेन्शन नव्हतं की म्हणजे मूवीमध्ये कामच करायचं म्हणून नेलं, आणि सहज ऑडिशन देऊन बघितली. तिथे प्रवीण इंदू म्हणून सर म्हणून होते, तर त्यांना माझी ऍक्टिंग खूप आवडली तिथे. तर मग त्यांनी मग अजून मला 2-3 सीन दिलेत. तर मग ते झाल्यानंतर मग त्यांना आवडली, आणि मग नंतर फोन आला घरी की तुम्हाला नागपूरला यायचं आहे म्हणून. तर मग आम्ही नागपूरला गेलो, आणि तिथे नागराज सर पूर्ण तोंडाला बांधून वगैरे होते. एकदम झाकून असे? हो, झाकून, की कोणाला लक्षात नाही आलं पाहिजे म्हणून. आणि त्यांनी पूर्ण तिकडे सिलेक्टेड ते मुलं होते, त्यांना बघितलं की हे कसं करतोय, त्यांचं कॅरेक्टरमध्ये बसतंय का वगैरे वगैरे. त्यांनी बघितलं, आणि नंतर जाऊन मग आम्हाला कॉल आला की तुम्हाला आता पुण्याला यायचं म्हणून. तर तिकडे आमची नरिशमेंट पूर्ण झाली, आणि तिकडे सांगितलं की कसं असणार नाळ वगैरे, तर काय असणार. आणि तिथे जाऊन माहीत पडलं की नागराज सरांची मूवी आहे म्हणून. अच्छा. मग तेव्हा तू स्टार्टिंग केलं तेव्हा बाबाची प्रतिक्रिया, आईचं कसं, म्हणजे काय होतं, कोणाचा फोन आला सर्वात पहिले, कसं काय आले ते इकडे, म्हणजे हे आम्ही पहिले ऑडिशन दिली अमरावतीला ऑडिशन दिली, आणि नागपूरला पण ऑडिशन दिली. पप्पाला माहितीच नव्हतं. कसं काय? कारण की पप्पा कामावर जायचे, आणि आईने फक्त मला ऑडिशनला नेलेलं की सहज म्हणून. आईला कसं माहित पडलं मग तेव्हा? सहज आलेले ते फक्त आमच्या इथे, म्हणजे गावामध्ये आले की म्हणजे तुम्हाला ऑडिशन घ्यायचे वगैरे वगैरे. आणि तरी ऑडिशन मध्ये झाल्यानंतर पप्पाला माहितीच नाही. नागपूरला नेलं तरी माहिती नाही. नंतर पुण्याला जायचं होतं तेव्हा मग पप्पाला सांगितलं की ऑडिशन अशी दिली होती आणि सिलेक्शन झालं म्हणून तिथे. आता फक्त तुम्हाला ना पुण्याला जायचं आणि तिकडे नरिशमेंट आहे म्हणून. तेव्हा तर पूर्ण गाव खुश झालं असेल एकदम. अरे पोरं लागले पिक्चरात, काय येतात आता टीव्हीवर दिसतात. ते थोडीशी तिकडे हे होते की कसं फर्स्ट टाइमच कोणतरी जाते, तर थोडीशी भीती होती सगळ्यांना की म्हणजे बाप जाते आणि एकटाच जातोय फक्त पप्पा सोबत, कसं होईल. पण तरी सपोर्टिव्ह खूप होते आमची इच्छे, तर ते झालं. आणि एंड टाइम पर्यंत माझं सिलेक्शन नव्हतं झालं, कारण की तेव्हा मी खूप फेअर होतो तेव्हा. आणि कसं तिकडे गावातला मुलगा पाहिजे होता, तर तिकडे थोडंसं सावळं पाहिजे होते. एंड टाइम पर्यंत झालं नाही, पण तरी त्यांनी म्हटलं की बघू, आपण करून बघू. तर 1 महिना त्यांनी पहिले नाडच्या पहिले मला लहान ते तिकडल्या मुलांसोबत खेळायला लावलं, उन्हामध्ये खेळायला लावलं, थोडंसं अजून काळा झालं पाहिजे म्हणून. मग तो काळा झाला होता का? पण हो, झालेलो, खूप काळ झालेलो उन्हामध्येच. उन्हामध्ये. बरं, मग तेव्हा हाफ पॅन्टवर गेला होता की काय? तेव्हा काय सहज आपल्याला जायचं म्हणून इतकं काही समजायचं नाही. हाफ पॅन्ट मध्ये खेळायचो वगैरे, आणि 1 महिना फक्त खेळलो मी, बाकी काहीच नाही केलं. बस तिथं खेळलो फक्त मुलांसोबत. म्हणजे तिकडलं वातावरण मध्ये पूर्ण हे झालं की लक्षात पण नाही यायचं की हा मुलगा म्हणजे दुसऱ्या इकडून आला, असं वाटायचं तिथचाच आहे म्हणून. अच्छा. तर मग आता त्या पिक्चरामध्ये नाळमध्ये ना चैतू, म्हणजे तुझी भूमिका तर एकदम सगळ्यांना, चैतू म्हटलं की तुझा चेहरा एकदम लगेच डोळ्यापुढे येते की चैतू असा होता, मला खेळायला जायचंय म्हणून. पण तुझ्यासोबतची जी होती ना चिमी, तुझा आणि तिचं रिलेशन तर असं होतं ना जसं की तुम्ही खरोखर साक्षात बहीण भाऊचा. अरे तिची आई स्वतः म्हणायची की तुम्ही असं वाटत नाही म्हणून, की तू असं वाटतं की तू माझाच मुलगा आहे म्हणून. इतकं आमचं असं बॉन्डिंग झालेलं, जास्त नाही 2च महिने आम्ही सोबत होतो, पण तरी इतकं चांगलं बॉन्डिंग झालं होतं आमचं. आणि ते पण चिमी खूप छान आहे. 4.5 वर्षाची होती तेव्हाच्या शूटच्या वेळेस, पण तरी खूप म्हणजे चांगल्याने तिने ऍक्टिंग वगैरे केली, आणि खूप आमचं बॉन्डिंग खूप छान झालेलं तेव्हा. अच्छा. मग तेव्हा बॉन्डिंग झालं, तर तिच्यासोबत असताना म्हणजे
ती आता खूप लहान होती ना तुझ्यापेक्षा. हम्म. ती काय मग तिला कसं काय ते रडत नव्हती का, किंवा तिला शांत बसायसाठी किंवा तिला ऍक्टिंग करायसाठी तिला काय म्हणजे काही देत होते का तुम्ही, चॉकलेट गिलेट एखादं? आमचं सेट पूर्ण तिच्यावरच चालायचं, की म्हणजे तिला झोप आली तर पहिले तिला झोपू द्यायचं, नंतर आमचं शूट सुरू होईल. बरोबर. तिला भूक लागली तर आमचं शूट थांबायचं, पहिले तिचं जेवण वगैरे होऊ द्यायचं, नंतर मग तिचं पूर्ण हे व्हायचं. असं व्हायचं. आणि कधी कधी कसं ती लहान होती, तिला ऍक्टिंग करण्याची तितकी काही मन नव्हतं. हा. तर एक नायरा म्हणून एक मुलगी होती, तर आम्ही सांगायचो की नाही कधी तू नाही केलं तर हिला आम्ही शूटिंग मध्ये घेऊ. तर तिच्या भीतीने ते शूट करायची. आणि मग तिला चॉकलेटचं कधी कधी चॉकलेट हे कर, मग चॉकलेट देईल तुला, असं तसं करून तिच्यापासून आम्ही काम काढून घेतलं पूर्ण. अच्छा. बघ ना, आता तू 11वीला आहे, जवळपास 16-17 वर्षाचा आहेस. तेव्हा तू एकदम दुसरीत म्हणजे काही नाही, 7 वर्षाचा होता. तर आता तुला पुढे काय वाटते, ऍक्टिंग बरी की आपलं शिक्षणच बरं आहे? मला वाटतं शिक्षण पण घ्यावं सोबतच. आता 11-12 नंतर इंजिनिअरिंग करेल, हा. पण त्यासोबत कसं आपला अभ्यास पण सुरू राहू द्यायचा आणि ऍक्टिंग पण. आणि तुम्ही माझी रील बघितली असेल की मला पायलट बनायचं होतं, पण कसं अभ्यास खूप करावा लागतो आणि ऍक्टिंगच बरी. बरोबर. पण नाही, त्याच्यासोबत अभ्यास पण सुरू राहू द्यायचाच. अच्छा, म्हणजे ऍक्टिंग पण चालू राहू द्यायची आणि अभ्यास पण चालू राहू द्यायचा. तर मग आता तुला माहित आहे का, सर्वात मोठं यश की ज्या भले भले लोक त्याच्यासाठी वाट बघतात आणि आपली कला सादर करतात, बरोबर माहितच असेल तुला, महाराष्ट्रात असे भरपूर झाले. तुला 66वा राष्ट्रीय पुरस्कार भेटला होता, बरोबर. त्याच्यानंतर आता नुकताच 71वा भेटला वाटते. तो कोणता भेटला तुला? बेस्ट चाइल्ड ऍक्टर म्हणून. बेस्ट चाइल्ड ऍक्टर म्हणून पुरस्कार भेटला. तुला काय वाटते त्याच्याबद्दल? मला वाटतं की ठीक आहे, म्हणजे भेटलाय, छान आहे, पण माझ्यापेक्षा जास्त माझ्या आई बाबांना खूप त्याचा अभिमान वाटतो. म्हणजे सर्वात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला मग तुला तो पुरस्कार भेटला तेव्हा? आईला. आणि आई आणि बाबा, आणि त्यांच्यापेक्षा जास्त माझ्या आईचे बाबा आहेत ना, त्यांना खूप झाला. कारण की त्यांच्या वेळेस ते खूप करायचे, म्हणजे गणपतीच्या वेळेस नाटक वगैरे असतात, बरोबर, खूप ऍक्टिंग वगैरे करायची, आणि त्यावेळेस खूप चालायचं ते. पण तेव्हा परिस्थिती इतकी हे नव्हती की त्यांना ऍक्टिंग मध्ये जायचं. त्यांचं मन खूप होतं, पण जाता नाही गेलं. पण ते आताही म्हणतात की माझं स्वप्न माझ्या नातवांनी करून दाखवलं म्हणून. बापरे. तर त्यांना खूप अभिमान वाटतो माझा. बरोबर. आता एक असा प्रश्न विचारतो तुला, तू आता 11वीला आहे म्हणजे कॉलेज लाईफ जगत आहेस. कॉलेज लाईफ दरम्यान प्रत्येकाची कोणाची ना एखादी क्रश असतेच, बरोबर. पण आता तू तर एक ऍक्टर म्हणून झालायस, पण तुला असं वाटतं का की कोणत्या हिरोईन बद्दल आपण पुढे काम करायला पाहिजे? आहे का कोणी एखादी क्रश वगैरे आवडते ती तुला? आवडते म्हणजे त्यांची मला ऍक्टिंग खूप आवडते. असं बघितलं गेलं तर मला त्यांच्यासोबत काम करायला खूप आवडेल. आलिया भट्ट सोबत मला काम आलिया भट्ट सोबत? बापरे. आणि इन फ्युचर समजा झालं तर त्यांच्यासोबत काम करायला खूपच आवडेल मला. बरोबर. त्याच्यानंतर असा कोणी आहे का एखाद्या पिक्चर मधलं की तुला त्याच्यासोबत काम करायला आवडणार, आणि ते योगायोग म्हणून असं काही झालंय का तुझं काही, की पुढे आपण यांच्यासोबत काम करू बा? मला ना लहानपणीपासून ना असे सस्पेन्स वाला मूवी खूप आवडायचा. आणि जसे की कोणत्या मराठी जसे आता मराठी मधले आपले देवळबंद, आणि त्यातले कश्मीर महाजनी. देवळबंद म्हणजे स्वामी समर्थांची. हा. तर त्यांच्यासोबत आपल्या कश्मीर महाजनी सोबत असं म्हणजे खूप वाटायचं की त्यांच्यासोबत काम तर जाऊ दे, कमीत कमी भेटावं तरी. बरोबर. बट आता माझ्या पुढच्याच महिन्यामध्ये त्यांच्यासोबत मूवी आहे. कोणती मूवी असणार? नाव नाही सांगता येईल का? नाही, नाव तर नाही सांगता येईल, पण ते पुण्याला आहे. बरोबर. पण असणार आता भविष्यात, भविष्यात नाही पण अवघ्या काही महिन्यातच तू त्यांच्यासोबत असणार डायरेक्ट मूवी मध्ये. म्हणजे असं वस्तू बरं मॅनिफेस्टेशन, की म्हणजे आपल्याला वाटतं की आपण करावं, आणि आपण म्हणतो की आपल्याला व्हावं, त्यांच्यासोबत भेट व्हावी, आणि देव असं करून घेतो की आता त्यांच्यासोबत कामच करायला मिळेल. म्हणजे सगळ्यात मोठा अनुभव आहे तुझा तुझ्या याच्यामध्ये, आणि एवढ्या कमी वयामध्ये. तुला ना नाळ पिक्चर आहे, बरोबर. या नाळ मध्ये एक भरपूर वेळा दाखवलं की तुला टमाटरची भाजी आवडते म्हणून, आहे ना? तर अजूनही तुला टमाटरची भाजी आवडते का? नक्कीच, आताही आवडते मला. कोणी म्हणजे मोस्टली टमाटरची, त्यांना माहितीये की टमाटरची भाजी आवडते, टमाटरची भाजी केली खाणार का, तर मला सगळ्यात जास्त तीच आवडते. आणि आई पण कधी कधी मग शूट वगैरे वर येते, तर मग तेव्हा मग ती आई सांगते की याच्यासाठी टमाटरची भाजी करावी मला. अच्छा, मग शूटिंग दरम्यान तुला टमाटरची भाजी आवडते? म्हणजे त्याच्यानुसार तू काम करत होता, बरोबर. मग आता ते नाळ पिक्चरची शूटिंग असताना आपला विदर्भातच झाली म्हणतात ते शूटिंग, तर तेव्हा तू कुठे कुठे गेला होता, समजा कुठे कुठे शूटिंग घेतली, तेव्हाचा काही अनुभव आहेत का? सांग बरं मला, नागराज सरांबद्दलचे काही. भंडारामध्येच आम्ही शूट केलं होतं. एक वैनगंगा नदी आहे तिथे, तुम्ही बघितली असेल ती नदी दाखवली, सर्वात मोठं पात्र आहे तिचं. हा, तर तिकडेच झाली होती. आणि जे गाव होतं तिथे, ते जे घर होतं ते बनवलेलं होतं सुद्धा, म्हणजे नागराज सरांनी तिथे जाऊन बनवलं ते घर. अच्छा. हो, म्हणजे नागराज सरांच्या यांनी बनवलं तिथे घर, त्यांच्या टीमने, की म्हणजे त्यांना जसं पाहिजे तसं. आणि तिकडे तसं घर नव्हतं पहिले, आणि तिकडली म्हणजे मुलं वगैरे सगळ्यांना म्हणजे खूप असं त्यांनी नागराज सरांना बघितलं होतं, त्यांच्याबद्दल खूप क्रेज होतं की नागराज सरांसोबत काम करायला मिळतं. आणखी कोणते अनुभव आहेत का शूटिंग दरम्यान? तू काय काय केलं, समजा जसं आता एक सांगितलं वैनगंगा नदीचा, तिथं स्वतः नागराज दादांनी घर बांधलंय, त्याच्यानंतर आणखी कुठं कुठं गेला होता मग?
तिकडलं म्हणजे त्यांनी तिकडल्या साईडचेच सगळे घेतले होते ऑडिशन, म्हणजे तिकडलेच मुलं बघितले त्यांनी, तिकडल्याच तिथचे, की म्हणजे एकदम रॉ वाटलं पाहिजे तिथचं, की त्याच गावामधलं आहे मी. आणि जसं तुम्हाला सांगितलं की मला 1 महिना तिथे ठेवलं होतं, बरोबर. तसं वाटत नव्हतं की त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असं फरक कोणता, सेमच दिसत होतं आणि सेमच सगळं राहणं वगैरे. वाटलंच तर कधी कधी त्यांच्याच घरी मी जेवायला जायचो. असं म्हणजे इतकी चांगली मैत्री झाली होती आमची. बरोबर. त्याच्यानंतर तू आता त्या पिक्चर मध्ये काम केलंस, त्याच्यासोबत त्यांची तुझी जी आई होती समजा चैतू, तू जे चैतू भूमिका साकारली त्याच्यामध्ये तुझी आई, त्यांचं नाव काय? दोन तुम्ही नाडामध्ये 2 माझ्या आई आहेत. तर एक ज्या माझ्या त्यांनी दत्तक घेतलं होतं त्यांचं नाव आपलं देविका दफ्तरदार मॅम आहे. आणि ज्यांनी मला जन्म दिला होता त्यांचं नाव दीप्ती देवी मॅम. बरोबर. आता त्या दोघांबद्दल तू काय सांगणार? नाही, माझं त्यांच्यासोबत खूप चांगलं बॉन्डिंग झालं होतं. जे माझी म्हणजे त्यांच्यासोबत फुल मूवीमध्ये होतो मी, आपलं देविका दफ्तरदार मॅम, त्याच्यासोबत खूप असं खरं आईसारखं प्रेम झालं होतं. अच्छा. की म्हणजे ते सांभाळून घ्यायचं चांगल्या बिहाइंड द सीन, पण ते असे हे करायचे, चांगली काळजी घ्यायची, जेवलास का, तब्येत वगैरे चांगली आहे का, असे चांगले नाही करायचे. आणि दीप्ती मॅम ते खूप, तुम्ही बघितलं असेल नाडमध्ये खूप छोटा रोल होता त्यांचा, फक्त येतात आणि माझ्यासोबत बोलत वगैरे नाही, पण त्याचे खूप मजा खूप केली त्यांच्यासोबत, एकदम हे बोलतात. बरोबर. बोलत नाही. आणि त्याचं एक असं हे आहे की म्हणजे ते बोललं काय नाही. खूप जण मला प्रश्न विचारतात की ते बोललं काय नाहीत, कारण की जर आपण कोणासोबत बोललो तर त्यांची आपल्याला माया लागते. बरोबर. आणि तसं माझ्या आईला पाहिजे नव्हतं माझ्याबद्दल, की म्हणजे कसं मी दत्तक दिलंय, कधी तिची माया लागली तर हिला मी सोडून मी त्यांच्या इकडे चाललो जाईन, म्हणून तशी माया नाही लागली पाहिजे, म्हणून ते माझ्यासोबत बोलल्या नव्हत्या. अच्छा अच्छा, म्हणजे ते त्याच्यामधलं आहे. हा, बरोबर आहे. त्यानंतर आता एवढा मोठा तुला पुरस्कार भेटला, आणखी कोणते कोणते पुरस्कार भेटलेत तुला? मला एक फिल्मफेअर भेटलाय नवाजुद्दीन सिद्दीकी सरांच्या हाताने, 2 स्टेट अवॉर्ड मिळाले बेस्ट चाइल्ड ऍक्टर म्हणून. आता ह्याच वर्षी एक दुसरं मिळालं मला, आणि ह्याच वर्षी मला नॅशनल अवॉर्ड मिळाला बेस्ट चाइल्ड ऍक्टर. आणि नाड 1 साठी मला 66 वाला मिळालेला बेस्ट चाइल्ड ऍक्टर. बेस्ट चाइल्ड. आता हा एवढा मोठा तुला पुरस्कार भेटला, तुला तर जावं लागलं दिल्लीला डायरेक्ट, अमरावतीतून डायरेक्ट दिल्ली. कसं वाटलं तुला? एक असं आपण गव्हर्नमेंटचा एक शो कधी म्हटल्यानंतर खूप वेगळाच एक्सपिरियन्स असतो. अच्छा. की फुल इथनं जाऊन दिल्लीला फ्लाईटला, तिकडेच ते पिकअप करायला असतात. अच्छा. तिथनंच त्यांची कार असते, एक मोठ्या हॉटेलमध्ये थांबवतात आपल्याला. आणि आता प्रेसिडेंटच्या हाताने मिळतोय तर कसं काय आपली गडबड नाही झाली पाहिजे तुला कसं काम आहे, कुकडून जा, जसं आपल्या इकडे चालू राहते, एखाद्या नेत्याने बोलवलं चालले बरं डायरेक्ट स्टेजवर. तसं नाही. प्रेसिडेंट खूप, आता भारताचे पहिले हे म्हणतात त्यांना पहिला पर्सन म्हणतात. बरोबर. तर त्यांच्या इथे कोणते काही हे झालं नाही पाहिजे, म्हणून त्याच्या फर्स्ट डे दिवशी आमची प्रॅक्टिस होते की कोणत्या रूटने जायचं. मग त्यांच्या जागेवर एक डमिशन असतं की ते आपल्याला अवॉर्ड देतात, तो अवॉर्ड देतो. आणि नंतर मग कोणत्या रूटने जायचं आणि कसं कॅमेऱ्याच्या मागून येऊन आपल्या जागेवर बसायचं पूर्ण ते सांगतात. आणि सोबत प्रोटोकॉल सांगतात की त्यांना हात लावायचं नाही, त्यांच्या पाया पडायचं नाही, की म्हणजे त्यांना पूर्ण सेफ्टी असतात आणि त्यांची सिक्युरिटी खूप असते. बरोबर. आणि आमचा 3 वाजता त्यांचा प्रोग्राम होता, म्हणजे 3 वाजतापर्यंत पोहोचायचं होतं आणि 4 वाजता त्या मॅम येणार होत्या. 3च्या नंतर कोणालाच एंट्री नाही, कोणी असो तो, कारण की पूर्ण ते चेक करतात की काही आहे की नाही, नंतर कोणालाच अंदर एंट्री नसते. खूप म्हणजे सिक्युरिटी असतं. आणि ते झाल्यानंतर मग संध्याकाळीच मग पूर्ण तिकडे पार्टी असते त्यांच्याकडून असते, आणि पूर्ण मग सर्वजण सगळे आर्टिस्ट वगैरे मिळतात तिथे. बरोबर. त्याच्यानंतर बरोबर आहे, एवढा मोठा पुरस्कारही भेटला, एवढं मोठं भारतातही नाव झालं, महाराष्ट्रात नाही, अमरावतीत नाही तर सगळीकडे झालं. त्याच्यानंतर आता तू शिक्षण पण घेत आहे, टीचर वगैरे काही? हा, मला असा प्रश्न विचारलाय की म्हणजे आता तू तर म्हणजे ऍक्टर आहे, तर तुला होमवर्क वगैरे काही केला तर काही हे नसेल. नाही, तसं नसतं. मला म्हणजे होमवर्क नाही केला तरी मार बसतो, मला रागवतात आणि सगळं नॉर्मल, कारण की पप्पाने सांगितलं पहिल्यापासून की याला कोणती स्पेशल ट्रीटमेंट देऊ नका म्हणून, याला जसं आहे शाळेमध्ये तर शाळेमध्ये स्टुडंट सारखं वागवा म्हणून. बरोबर. आणि मुलं तुझ्या सोबतचे जे मित्र आहेत त्यांचा सहवास तुला पहिले होता, पिक्चरच्या पहिले, पिक्चरच्या आल्यानंतर काय वाटते तुला त्यांच्याकडे? ते माझं मित्रांचं खूप छान आहे की त्यांना प्राऊड वाटतं माझ्याबद्दल. आणि खूप छान वाटतं की त्यांना सांगायला होतं की घरी की माझा मित्र आहे म्हणून. फक्त त्यांना काय होतं की आता मी तेव्हा शूटिंग वगैरेला जातो तर पेपर वगैरे थोडेसे माझे समोर मागे होतात, तर काय मग मी आल्यानंतर पेपर देतो ना, तर मला थोडंसं जास्त टाइम मिळतो. त्यांना वाटतं की काय आम्ही इतकं मेहनत करतो, आम्हाला कमी टाइम मिळतंय आणि बाहेर जाऊन याला पेपर असे मिळतात. बरोबर. त्याला थोडंसं वाटतं, पण आता काय म्हणजे बाहेर जाऊन हे होतच ना, टाइम जातो म्हणून तितकं करतात. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आमची शाळा पण खूप सपोर्टिव्ह होती. सपोर्ट केलं, खूप चांगलं सपोर्ट केलं. कोणते सर आवडतात तुला, किंवा मॅडम असतील एखाद्या चांगल्या? सगळेच टीचर आवडतात, असं नाव तर नाही, कारण की सगळे टीचर आहेत आणि चांगले शिकवतात, तर आपण असं एकाचं नाव नाही घेता येईल. बट तरी एक म्हणजे खूप असतात ना आपले फेवरेट असतात की खूप हसवतात वगैरे, तर नवीन ठाकूर सर होते एक, आणि आमचे शुभम केवतकर सर होते. खूप छान. बरोबर.
मी असं ऐकलं की तू लंडन मध्ये सुद्धा शूटिंगला गेला होता. 2 वेळेस गेलेलो. अच्छा. एक म्हणजे पहिले एक मेडली म्हणून मूवी होती आणि छू मध्ये आता जो स्टेट अवॉर्ड मिळाला ना त्यासाठीच मिळाला. मग तुझ्या वयात लोक पुण्याला पण नाही जात माहिती आहे का? आणि तू लंडनला जाऊन आला, दिल्लीला पुरस्कार घेऊन आला. तुला काय वाटतं याच्याबद्दल? लंडनचा काही अनुभव आहे का एखादा? हे तर म्हणावं लागेल देवाचीच कृपा आहे जसे की इतकं माझ्यावर आशीर्वाद केला. पप्पा सोबत गेलेलो मी लंडनला आणि तिकडे फर्स्ट टाइम जेव्हा भाग्यश्री लिमये मॅम आणि आपल्या प्रार्थना बेहरे मॅम तुम्ही ओळखत असाल, त्यांचे माझी आई बनलेल्या त्या आणि आम्ही मूवी केलेली लंडनला. ती बघ कसं कोरोनामुळे ती हे नाही झाली, त्यांनी डायरेक्ट OTT वर रिलीज केली ती. बरोबर. आणि त्याचाच मग सेकंड पार्ट करायचा होता पण त्यांनी त्याच्यामध्ये कॅरेक्टर बदलवले. आपल्या सैराट मधली अर्ची होती ना ती त्यामध्ये त्या होत्या छुमंतर मध्ये. म्हणजे तिथं त्यांच्यासोबत शुमंतर मध्ये काम केलंय तू? हो, काम केलंय आणि खूप छान सगळे म्हणजे ऍक्टर तुम्ही बघाल ना, एक मला फरक लक्षात येतो की जे पण मोठे मोठे आर्टिस्ट असतात ना त्याच्यामध्ये काहीच असं ऍटिट्यूड किंवा की मी मोठा आहे म्हणून असं काय कधीच वाटत नाही. असं वाटतं की नॉर्मल आहे सगळे आणि एकदम आपलं म्हणजे आपल्याला एकदम वाटत नाही की इतके आहेत तर त्यांच्यासोबत ऍक्टिंग कशी करावी. उलट ते आपल्याला असं शिकवतात की आपण ऍक्टिंग कशी करावी, काही चुकलं तर ते सांगतात. तर हे खूप छान वाटतं त्यांच्याबद्दल मला. आता तू सांग मला, तो नाळ मूवी आहे, तो एक डायलॉग आहे त्यातला, डायलॉग मला एक वेळा सांगतो म्हणजे ती आठवण मला इथं परत आली पाहिजे. ते कोणत्याही प्रोग्रामला गेलो तर तोच म्हणायला लावतात मला. आईचा ना? हा, आईचा. बरं. आई जाऊ का खेळायला? आई आई जाऊ दे ना, मी ते सगळं काम ऐकतो ना. आज रविवार असताय, अभ्यासी नाही एकदा ना, येतो ना थोड्या वेळानं, जाऊ दे ना. बरं, धन्यवाद. तर त्याच्यानंतर एक शेवटचा प्रश्न विचारतो तुला पुढे काय व्हावं वाटते? पुढे काय व्हावं वाटते? हा, तिकडे रस्ता घेऊन जाईल तिकडे जाईल आता. तरी मला तर वाटतं की ऍक्टिंग खूप आवडते मला खरं. अच्छा. ऍक्टिंग म्हणावे किंवा ही फील्डच खूप आवडते मला. जसं लहानपणीपासून नाही पण जसं त्याच्यामध्ये एंट्री घेतली तर लक्षात येतं की नाही इकडे लोकांना म्हणजे काम करायला खूप आवडतं. बरोबर. आणि असं लोकांसोबत राहायला आणि त्यांच्यासोबत काहीतरी शिकायला नवीन मिळतं तसं मला खूप आवडतं आणि ह्या गोष्टीमुळे मला ही ऍक्टिंग आवडते. सोबतच आपलं बॅकअप म्हणून इंजिनिअरिंग तर करतोयच सध्या. तुझ्या बाबांबद्दल काय सांगणार तुम्हाला, आई आणि बाबांबद्दल? ते तर मला वाटतं एक आशीर्वादच आहे माझ्यासाठी, कारण की आजकाल तर म्हणजे सगळे म्हणतात की अभ्यासच करावा, बट आपला मुलगा जर कुठे जात असेल आणि त्याचं मन असेल तर त्याला ते करू द्यावं. हे एक त्यांची खूप चांगली गोष्ट आहे, सपोर्ट करतायत ते म्हणून. ते मला खूप म्हणजे एक बरं वाटतं. बरोबर. एक विदर्भाच्या अमरावती शहरातला असतो, बरोबर. अमरावती बद्दल आणि या तुझ्या त्या भाषेबद्दल तुला काय वाटते, बाकीच्या भाषा आणि तुझ्या भाषेबद्दल? सांगू ना, मला आपल्या विदर्भाची भाषा मला खूप आवडते. म्हणजे आपल्याला आता बाहेर जातो तर आता स्पष्ट मराठी बोलावी लागते, त्यांच्यासोबत राहावं लागतं म्हणून. बट आपल्या इकडली जी भाषा आहे त्याच्यामध्ये एक असं वेगळंच आहे की आपुलकीपणा वाटते त्यामध्ये. बरोबर. जशी ती बाहेर देशात वाटत नाही. जसे तुम्ही पुण्याला असता तुम्हाला लक्षात येतच असेल ते. बरोबर. मी तर आपलीच भाषा बोलतो कुठेही जाऊ. मी मुंबईत गेलो तरी आपलीच भाषा, पुण्यात गेलो तरी हीच भाषा. मी भाषा नाही सोडलेली आहे. बरोबर. असं चांगलं एक्झाम्पल म्हणजे आपले भारत गणेशपुरे सर. बरोबर आहे. कोणी म्हणतं की नाही तुम्ही स्पष्ट भाषा बोलाल तरच तुम्ही समोर जाल, तर नाही, आपले भारत गणेशपुरे सरांनी आपली भाषा घेतली आणि आता किती मोठे झालेत. 100%. नागराज सर, बरोबर. नागराज सर एक सगळ्यात मोठे डिरेक्टर, बरोबर. त्याच्यानंतर एक सर्वात मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याबद्दल तुला काय वाटणार? मी खरं बघितलं गेलं ना तर मी त्यांना माझ्या आईबाबांच्या पण जागेवर असं बघतो, कारण की आईबाबा आपल्याला जन्म देतात पण नागराज सरांनी मला ह्या इंडस्ट्रीमध्ये जन्म दिला. बरोबर आहे. तर त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व इतकं साधं आणि सिंपल आहे. आपल्याला आता तुम्हाला खरं सांगायला गेलं ना, मला समजा दिवसाचे 10 फोन येत असतील त्यातले 2 तर फोन असे असतात की तू नागराज सरांना कसा भेटला, मला भेटायचं त्यांना. बापरे. असं एक असतंच, कारण की त्यांचे फॅनच इतके आहेत आणि महाराष्ट्रभरच इतकं त्यांचा क्रेज आहे की सर्वांना त्यांच्याबद्दल काम करायचं असतं. आता मी एका टर्फमध्ये जात असतो खेळायला, तिकडे पण एक सर आहेत, म्हणजे ते मूवी नेतात. त्यांनी म्हटलं की तुला जर आता इतक्या येतात, मला फक्त नागराज सरांसोबत एकदा फक्त बोलून दे, मला माझ्यावर स्टोरी आहे. खूप जणांचे येतात की स्टोरी आहे माझ्यावर, तुला म्हणजे नागराज सरांपर्यंत पोहोचायचं आहे. तर त्यांना आणि खूप जण त्यांना म्हणजे त्यांचं रोल मॉडेल म्हणून बघतात आणि त्यांचं व्यक्तिमत्व इतकं सिंपल आहे. तुम्ही जर बघाल ना, त्यांचा फार्म हाऊस मध्ये गेलेलो मी, इतकं मोठं फार्म हाऊस आहे बट ते त्यांचे एकदम नॉर्मल याच्यात असतात, साधं शर्ट आपलं हे. आणि नाडच्या वेळेसची गोष्ट सांगितलं गेली ना तर आपल्याला कसं आता आपण बघतो मोठे हिरो,
त्यांना शूटच्या वेळेस चांगली जागा पाहिजे, सावली पाहिजे. नागराज सरांचं तसं नाही, त्यांचा दुपट्टा असतो, एक जागा चांगली सावली वगैरे सापडली, दुपट्टा खाली टाकला आणि तिकडे बसून गेले. अच्छा, बस एखाद्या झाडाची सावली घेऊन मस्त- सावलीमध्ये घेतले आणि बसले, बस बाकी काहीच नाही त्यांना. इतके एकदम साध्या याच्यात आहेत ते. आणि मेन म्हणजे आपल्याला असं बर्डन नाही वाटत त्यांचं. हा. आपल्याला वाटतं ना की इतके मोठे व्यक्तिमत्व आहे आणि आपण त्याच्यासमोर कशी ऍक्टिंग करावी. नाही नाही, ते एकदम चांगलं आहे, सिम्पल आहे, सांगतात आपल्याला अजून शिकवतात ते की तू असं असं करू शकतो. आता मेन म्हणजे आता नाळ वनच्या वेळेस मी फर्स्ट टाइम केलेलं, तर मला असं भीती होती फर्स्ट टाइम कसं करणार. पण त्यांनी सांगितलं की कॅमेऱ्यावर लक्ष द्यायचं नाही, आपली ऍक्टिंग करायची आणि आपण आहे स्वतः आणि मी आहे, आपण फक्त ऍक्टिंग करायची, बाकी काहीच नाही. इतके चांगलं व्यक्तिमत्व आहे, बरोबर आहे. इतकं चांगलं व्यक्तिमत्व आहे ते. बरोबर. जेव्हा तू नाळ मध्ये गेला होता ना, नाळ पिक्चर 1 मध्ये, तेव्हा पहिले कसा होता तू, बरोबर. त्याच्यानंतर नाळ 1 झाला, आता नाळ 2 पण झाला, आणि आताचा फरक, या दोघांमध्ये काय फरक आहे? मला लोकांचा खूप फरक वाटतो एकदम, की आता नॉर्मली तेव्हा लोक असे त्यांना लक्षात नाही येत की मी नाळमधला आहे, ते एकदम नॉर्मली बोलतात. पण जेव्हा त्यांचं हे येतं की हा नाळमधला आहे, तर एकदम त्यांचं बोलणं सगळं वेगळं होऊन जातं. आणि एकदमच मग त्यांचं की हा तू खूप क्यूट आहे, चांगला हसतो, नॉर्मली काहीच नाही, पण तसं की एकदम हे करायचं. थोडंसं लोकांचा एक हे बदलतो त्यांचं. हा, हा. लहानपणी खूप म्हणायचे की खूप चांगली ऍक्टिंग केली तशी, आणि असं म्हणजे त्यांना वाटतं की फरक वाटतो की नाही, हे तर पहिले असे वेगळे वागायचे, आता का बरं असे वागतात, तर वाटतं ते फरक. बरोबर आहे. त्याच्यानंतर मला असं विचारायचं आहे की बा, तू जे डायलॉग म्हटले आहेत, बरोबर, ते आजही तुझ्या लक्षात आहेत. समजा आईबद्दलचा असेल, हे असेल. त्याच्यानंतर हा नाळ झाला, याच्यात तुला प्रसिद्धी भेटली, पण पुढे आणखी असे प्रोजेक्ट आहेत का? हो, माझा एक मूवी आहे निबंध म्हणून, त्याचे शूट पूर्ण झालंय आणि होईल वाटतं तो आता लवकरच रिलीज, आणि 2 मूवीचे शूट्स आहेत अजून. अजून आहेत? अजून बापरे. त्याच्यानंतर नाळ 3 निघेल का असं वाटतं का तुला? काही आहे का काही त्यातला एखादा इनकेस झालाय काही, असं वाटू शकते तुला? तसं अजून म्हणजे कन्फर्म तर नाही, बट आहे काहीतरी, आहे पर्सेंटेज आहे, येऊ शकतं. होऊ शकते. काही आठवते का तुला एखादी स्टोरी त्यातली, की नागराज सरांनी असं काहीतरी इनकेस म्हटलं होतं? म्हणजे त्यांनी सुधाकर सर आहेत ना आमचे, ते डिरेक्टर आणि रायटर दोन्ही आहेत, त्यांनी म्हटलेले, सांगितलेली एक स्टोरी. आता बघू समोर काय होतं त्याचं. बरोबर, सांगता ते येणार नाही ते. ठीक आहे. थँक्यू सौरभ दादा, मला लावरे व्हिडिओ ह्या युट्यूब चॅनलवर बोलवल्याबद्दल. तुम्ही पुण्यावरनं इतकं अमरावतीवर आले पॉडकास्ट घेण्यासाठी, खूप खूप थँक्यू. तर मंडळी नमस्कार, मी सौरभ, तुम्ही पाहताय लावरे व्हिडिओ. आज आपल्यासोबत होते श्रीनिवास पोकळे, की ज्यांनी चैतू म्हणजे नाळ पिक्चरामध्ये चैतू नावाची एक भूमिका साकारली आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत एक गप्पा संवाद साधलाय. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते, तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा, आणि हा लावरे व्हिडिओ चॅनल बघायला विसरू नका.